सिन्नर तालुक्यात बीएलओची दादागिरी, वृद्ध मतदारांना उर्मट भाषेत धमकावले. पंचाळे ग्रामपंचायतीत नागरिकांचा संताप. सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आज मतदार यादी दुरुस्ती आणि नवीन मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन किंवा नियुक्त ठिकाणी नागरिकांना मदत करणे बंधनकारक असताना पंचाळे येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने मात्र चक्क मनमानी कारभार करत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या मतदारांना धमकावल्याचा आणि उर्मट भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पंचाळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मतदार यादी दुरुस्ती करणे आणि नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी गावातील अनेक वृद्ध, वयस्कर आणि अशिक्षित नागरिक आपले नाव तपासण्यासाठी आणि नवीन नोंदणीसाठी आले होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना यादीत नाव शोधून देणे, फॉर्म भरून घेणे आणि मार्गदर्शन करणे ही सर्वस्वी जबाबदारी बीएलओची असते. परंतु कर्तव्याचा विसर पडलेल्या या बीएलओ महाशयांनी वृद्ध आणि निरक्षर मतदारांना स्वतःची नावे आणि फॉर्म स्वतःच शोधून घेण्यास सांगितले. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी अडचण मांडली असता या अधिकाऱ्याचा पारा चढला. त्याने उपस्थित मतदारांना थेट धमकावण्यास सुरुवात केली. मी काय शासनाचा माणूस नाही, मी तुमच्या गावावर उपकार करतोय, मला याची काही गरज नाही, तुम्हाला गरज असली तर नावे शोधा, मी तुमचा नोकर नाही, अशा अत्यंत उद्दाम आणि बेजबाबदार शब्दांत या अधिकाऱ्याने मतदारांचा अपमान केला. लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांना राजा मानले जाते. निवडणूक आयोगाकडून बीएलओने घरोघरी जाऊन किंवा केंद्रावर बसून अत्यंत संवेदनशीलतेने ही कामे करावीत असे स्पष्ट धोरण असताना पंचाळे येथील बीएलओ मात्र जनतेचा सेवक न बनता थेट मालक बनून धमक्या देत आहे. या अधिकाऱ्याच्या मनमानी आणि उद्धट वर्तनामुळे उपस्थित वृद्ध मतदारांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या, ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करणाऱ्या आणि लोकशाहीच्या पवित्र कामात अडथळा करणाऱ्या अशा मुजोर बीएलओवर सिन्नरचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी तात्काळ कडक निलंबनाची कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता पंचाळे गावातील नागरिक आणि मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. पंचाळे इथे SRI नोंदणीसाठी बीएलओचे कामकाज चालू आहे. ते सदरचं कामकाज ढिसाळ आहे. शासनाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन तो फॉर्म वाटप करायचे, पण ते इथे ग्रामपंचायतमध्ये बसून मतदारांनी इथे यायचे आणि मग ती फॉर्म एवढ्या सगळ्या गठ्ठ्यांमध्ये तुम्ही गठ्ठे बघू शकता. 2-2.5 हजार फॉर्म मध्ये आपला फॉर्म शोधायचा आहे आणि वयस्कर लोकांना वाचता येत नाही तर ते त्यांनी शोधायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि बीएलओ सरांना विचारला असताना त्यांनी थोडीशी उडाउडीची उत्तरे दिलेली. ते सांगतात की आम्ही तुमच्या गावावरती उपकार करतोय, सहकार्य करतोय, असं त्यांची भावना आहे. तर ते तत्काळ याच्यावरती योग्य तो निर्णय व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी झालेली आहे.